गारठा आता हळूहळू जाणवू लागलेला आहे आणि पुण्यामध्ये खास करून थंडी आता खूप जास्त पडायला सुरुवात झालेली आहे। पण थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका असे आदेश पुणे आयुक्तांनी पुणेकरांना दिलेले आहेत। पुण्यामध्ये उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी एक अजब आदेश काढलेला आहे, ज्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी शेकोट्या पेटवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि अशी जर कुठे शेकोटी पेटवली असेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुद्धा यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। सध्या थंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीने शेकोटी पेटवली जाते आणि या थंडीपासून बचाव नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। पण आज जो आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढलेला आहे त्यावर पुणेकरांना नेमकं काय वाटतं आहे हे आपण विचारूया। आता ह्या शेकोटीमुळे तर दुष्परिणाम काही होत नाहीत, म्हणजे असं आमचे वाडवडील पहिल्यापासून हे शेकोटीचा करायचे, त्याच्यामुळे तसं काही त्याचा दुष्परिणाम होत नाही। मुकी जनावर आहे त्याच्यासाठी आम्ही रोज थंडीसाठी त्यांना शेकोटी करतो, तर आम्हाला काय असं वाटत नाही की त्याच्यामुळे काय वायू प्रदूषण होते। ह्याच्यामुळे काय प्रदूषण वाढत नाहीये, हे आपण जनावरांसाठी थंडीमुळे केलेलं आहे। आयुक्तांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा असं वाटतं। आयुक्तांनी हा जो आदेश काढलेला आहे तो रद्द करावा अशा पद्धतीची मागणी आहे, कारण एकीकडे थंडीचा कडाका हा जोरदार वाढू लागलेला आहे आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक अशा पद्धतीचा जर शेकोट्या पेटवत असतील तर त्या चुकीचं काय आहे असा सुद्धा सवाल विचारला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।